आजपासून हे चॅनल आता ॲक्टिव्ह होणार आहे. ज्या कारणासाठी मी हे यूट्यूब चॅनल ओपन केलं त्याचं कारण आजपासून सुरू झालं आहे. आता आजपासून हे तुम्हाला हे माझं चॅनल लाईफ ऑफ रितेश शॉर्टच्या जरियेनं किंवा लाँग व्हिडिओ असेल माझ्या ब्लॉगचं चॅनल आहे, तर तुम्हाला हर रोज आता ॲक्टिव्ह दिसेल मी. आता एक चॅनल कसं ॲक्च्युली चालू झाले, माझी जर्नी लाईफची चालू झाली मी असं म्हणतो. मी आणि माझा मित्र वैभव आम्ही निघालो आहोत पुण्याला. ॲक्च्युली आम्ही जाऊन आलोत, पण ते दाखवण्यापेक्षा आता इथून जे सरळ सोपं जे आहे ते तुम्हाला दाखवा म्हटलं. आता प्रत्येक दिवसाचा ब्लॉग तर बनवेल किंवा नाही बनवेल, रेकॉर्ड करेल किंवा नाही करेल. आता इथून पुढे जे पण बेहतरीन असेल ते मी शूट करेल. व्हिडिओमध्ये जे पण मला बनवता येईल बेहतरीन, जे पण रेकॉर्ड करता येईल ते मी करेल. आता इथून पुढे तुम्ही माझी लाईफ एन्जॉय करा. आवडली तर सांगा लगेच. आता भेटू सकाळी, बघू एखादा मोमेंट झाला तर तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवतो मी. पोचल्यावर बघू आता काय जॉबचं वगैरे, MBA पण करायचं. फॅमिलीला सोडता येत नव्हतं तरी पण दिल के ऊपर पत्थर रख के हमने खुद के ऊपर स्वतः रिस्क घेऊन आम्ही घर सोडलं आहे. एवढं सोपं नव्हतं पण ठीक है. हमारे गाड़ी का टायर फाट से फट चुका है. अब चलते हैं. हमारे अब अंदर चूल है कि नीचे जाकर हम अब देखेंगे. पूरी ताकत लगाते हुए निकालो जल्दी पंक्चर. असा इन्सिडेंट होतोय ना टायर पंक्चरचा वगैरे, काहीतरी प्रॉब्लेम येते. ट्रॅव्हलिंगमध्ये आणखीन मजा येते, मला लय मजा येते. गाइस लगता है हमारा आज बैड लक चल रहा है आणि दुसरं टायर फुटलेले. नक्की काहीतरी अडचण दिसेल. हे मला वाटेल की माझ्या जर्नीमधली अडचण मला दर्शवायला येते. मेरे जिंदगी में आने वाले प्रॉब्लेम्स. आता भविष्यात कसं कोणाला सांगावं बरं. आम्ही पुण्याला येताना 2दा टायर पंक्चर झाला. अरे यार 2दा टायर पंक्चर झालं. हे किती कुठं नाही. इकडं ना गणपतीचा लय क्रेज आहे बाबा. इधर झुके रे ना होगा हमको. हर गल्लीमध्ये एक गणपती आहे, हर गल्लीमध्ये. आणि मतलब इकडे जरा डेंजरच विषय दिसायला आहे गणपती बाप्पाचा. इकडे राज्य चालते ना, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट नाही दाखवू शकत. जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही काही गोष्टीत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या पहिल्या दिवशी आम्ही सिंहगड कॉलेज बघायला आलो. जे पर्सनली मला आवडत नाही आहे, पण ठीक आहे आलो मी विजिट करायला. कारण काय माझे मित्रांची रूम तिथंच आहे आणि मी पण त्याच एरियामध्ये रूम करतो आहे. तर मी आता तुमच्या किंवा ज्यांचं कॉलेज आहे सिंहगड, मी कॅम्पस फिरतो आहे. गाईज इथलचं वातावरण फार रोमांचक झालेलं आहे असं मला म्हणायचं आहे. ही आहे बिल्डिंगची मागची साईड. सिंहगड कॉलेज जे आहे का ते लय असं उतार चढावाची गोष्ट आहे बाबा. जसं काय तुम्ही एका किल्ल्यावर आला आहात असं कॅम्पस फिरावं लागते. त्याच्यामुळं तुमच्या अंगात स्टॅमिना असणं गरजेचं आहे कॅम्पस फिरण्यासाठी. चढायला लय जड व्हायला आता. बघायचं खाली हे वरी कॅम्प बिल्डिंग वरती. चलते जाओ चलते जाओ चलते जाओ. आम्हाला कॅम्पस मधलं फिरायचं आहे पण आम्हाला परमिशन नाही आहे. तर आम्ही कॉलेजचा माणूस बोलवला आहे, त्याचसोबत आम्हाला कॅम्पस फिरायचे. तर येईल ते लवकरच. ते की सिंहगड कॉलेजचं क्रिकेट टीमचं आहे काहीतरी. आता मला काही डिटेलमध्ये माहीत नाही, पण मी घुसलो आतमध्ये पाहण्यासाठी. मस्त गेलं आहे. उबर बुक केली होती आणि ते काका होते ड्रायव्हर. जवळपास त्यांनी त्यांच्या 24 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढे भारी पॉईंट सांगितले ना. म्हणजे पुण्यातल्या अशा गोष्टी सांगितल्या, अशा लाईफस्टाईलच्या गोष्टी सांगितल्या. खरंच त्या काकांनी जे 30 मिनटामध्ये जे आम्हाला गाईड केलं आहे का, एकदम क्लास. लय भारी बोलले. थँक्यू त्या काकासाठी. बऱ्याच तासांच्या मेहनतीनंतर आम्हाला हे फ्लॅट भेटला आहे. फ्लॅट ॲक्च्युली भारी दिसायला भरपूर भारी आहे. काय
मला काय माहीत आम्हाला आधी ड्रम ऑर्डर करावं लागणार आहे कारण की इथं पाण्याचा इश्यू दिसायला आहे. तर आम्ही तुम्हाला एकदा आमचा फ्लॅट दाखवतो. बघा हा आहे फ्लॅट 1 BHK गेला. हे किचन आहे इधर ज्याच्यात लाईट नाही आहे आणि हा आहे बेडरूम जो की ठीकठाक आहे म्हणजे दिसायला मस्त आहे. झाडून घेताना मस्त क्लीन करायला. जे पोरं इथं नाहीत त्यांनी याची मेहनत बघून घेणे आणि त्याचे चार्जेस पे करणे. हा आपण एवढी मेहनत घेतली याच्यासाठी. मध्ये 2 बंदर आणखीन आलेले आहेत. आम्ही 2 जण ऑलरेडी होतो. आता आणखीन 2 जण जॉईन झालेले आहेत. यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. बोलत आहे की आम्हाला वायफाय लावायचं नाही. वायफाय काय सांगा ना आयफोन वापरतो आयफोन मध्ये 5G चलत नाही. या 300 रुपये द्यावं लागणार. पैसे देणार नाही बरं का द्यायला लागलो पैसे हे 300 रुपये ऐक हे 3 महिन्याचं नेट अनलिमिटेड आहे. 100 रुपये रोज. म्हणजे एका महिन्याचं देतो मी एका 10 रुपये हातपाय दाबते की बंद करून वाटते. ऐका हे पण लाईट बंद करून टाका. लाईट बिल आपलंच भरायची लाईट. हे बंद करून टाक. पंखा बंद करून टाक. तुम्ही हॉटस्पॉट सोडायला का आम्हाला हॉटस्पॉट सोड.